नमस्कार. आज मी तुमच्या पुढे गंगा नदीचा जन्म आणि उगमस्थान, गंगेचे पाणी कधीच खराब का होत नाही याची एक पौराणिक कथा आहे आणि गंगेच्या पाण्यात अस्थि विसर्जित का केली जाते ही कथा घेऊन आली आहे. हिंदू धर्मात गंगा नदीला देवी किंवा माता म्हणून पूजले जाते. धार्मिक मान्यतानुसार माता गंगेत स्नान केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. गंगा नदीचा जन्म आणि उगमाशी संबंधित अनेक लोकप्रिय कथा आहेत. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. गंगा नदी मोक्षदायिनी आणि जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मातही गंगा मातेला विशेष महत्त्व आहे. भारत, नेपाळ आणि बांगलादेशातील एकूण 2525 किलोमीटर अंतर व्यापणारी ही भारतातील सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. गंगा नदी केवळ तिच्या स्वच्छ आणि शुद्ध पाण्यासाठी ओळखली जात नाही, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही तिचे विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात तिची देवी म्हणून पूजा केली जाते. भारतीय वेद आणि पुराणांमध्ये गंगा मातेच्या संदर्भाचे तपशीलवार वर्णन केले आहे. अशी श्रद्धा आहे की जर एखाद्याने आयुष्यात एकदाही गंगा मातेचे स्नान केले तर त्याचे या जन्माचेच नव्हे तर मागील जन्माचेही पाप नष्ट होतात. गंगा नदीच्या काठावर वसलेल्या शहरांनाही याच नदीतून पाणी पुरवठा होतो. याशिवाय गंगा नदीतून कृषी, पर्यटन यासारखे मोठे उद्योगही चालतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही माता गंगा खूप फायदेशीर मानली जाते. या नदीच्या पाण्यात काही विषाणू असतात जे हानिकारक जंतू मारण्यास सक्षम असतात. त्यामुळे या नदीचे पाणी प्यायल्याने माणसाला कोणताही आजार होत नाही. या ठिकाणाहून गंगा नदी उगम पावते. गंगा नदी हिमालयाच्या कुशीत वसलेल्या गढवालमधील गोमुख ठिकाणी गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. या खास ठिकाणी गंगा मातेला समर्पित मंदिर देखील आहे. याशिवाय ते तीर्थक्षेत्रही मानले जाते. येथे उपस्थित असलेल्या 6 मोठ्या आणि त्यांच्या उपनद्या 5 लहान प्रवाहांना सर्वात जास्त भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तसेच ही आदरणीय नदी यमुना, कोसी, गंडक, घागरा अशा अनेक नद्यांना जोडते. यासोबतच माता गंगेच्या उत्पत्तीची कथाही पुराणात सविस्तरपणे सांगितली आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान श्री विष्णूंनी आपला दुसरा पाय आकाशाकडे उचलला तेव्हा पितामह ब्रह्मदेवांनी त्यांचे पाय धुतले आणि ते पाणी एका कमंडलूमध्ये भरले. पाण्याच्या सामर्थ्याने ब्रह्मदेवांच्या कमंडलूमध्ये माता गंगेचा जन्म झाला. काही काळानंतर भगवान ब्रह्मदेवांनी तिला मुलगी म्हणून हिमालयाच्या पर्वतराजाच्या स्वाधीन केले. अशी ही एक प्रचलित कथा आहे की जेव्हा भगवान वामनांनी आपला एक पाय आकाशाकडे उचलला तेव्हा त्यांच्या पायाच्या जखमेमुळे आकाशात एक छिद्र पडले. त्यामुळे 3 धारा निघाल्या होत्या. एक प्रवाह पृथ्वीवर पडला, दुसरा स्वर्गात गेला आणि तिसरा पाताळात गेला. म्हणून गंगा मातेला त्रिपदगा असेही म्हणतात. अशा प्रकारे माता गंगा पृथ्वीवर आली. गंगा नदीच्या पृथ्वीवर आगमनाविषयी एक प्रचलित कथा आहे की प्राचीन काळी सागर नामक हा पराक्रमी राजा असायचा, ज्याने आपल्या साम्राज्याच्या विस्तारासाठी अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले आणि यज्ञाच्या वेळी घोडा सोडला. देवराज इंद्र यांना जेव्हा या यज्ञाची माहिती मिळाली तेव्हा ते काळजीत पडले. जर अश्वमेधचा घोडा स्वर्गातून गेला तर सागर राजा स्वर्गावरही आपले साम्राज्य प्रस्थापित करेल, अशी भीती त्यांना वाटत होती. पौराणिक काळात अश्वमेध यज्ञाच्या वेळी ज्या राज्यातून घोडा निघाला ते त्या राजाचे राज्य बनायचे. त्यामुळे स्वर्ग गमावण्याच्या भीतीने इंद्रदेवांनी आपला वेश बदलला आणि शांतपणे राजा सागरचा घोडा कपिल मुनींच्या आश्रमात बांधला. यावेळी कपिल मुनी खोल ध्यानस्थ अवस्थेत होते. राजा सागरला जेव्हा घोड्याची चोरी झाल्याचे कळले तेव्हा त्याला खूप राग आला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या 60,000 मुलांना
घोड्याच्या शोधात पाठवले. कपिल मुनींच्या आश्रमात घोडा बांधल्याचे त्यांच्या मुलांना कळले तेव्हा त्यांनी चुकून कपिल मुनींना चोर मानले आणि त्यांच्याशी लढण्यासाठी आश्रमात प्रवेश केला. ध्यानात मग्न कपिल मुनींनी ऐकले की राजा सागरचे मुलं घोडा चोरीचा खोटा आरोप करत होते. हे ऐकून कपिल मुनींना खूप राग आला आणि त्यांनी क्रोधाने डोळे उघडताच राजा सागरचे सर्व पुत्र जळून भस्मसात झाले आणि त्याचे सर्व पुत्र भूतरूपात भटकू लागले. याचे कारण असे की अंतिम संस्कार न करता भस्म झाल्यामुळे पुत्रांना मोक्ष मिळू शकला नाही. राजा सागरच्या कुळात जन्मलेल्या राजा भगीरथने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी भगवान श्री विष्णूंची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णूंनी भागीरथला दर्शन दिल्यावर त्याला वरदान मागायला सांगितले. भागीरथने पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी माता गंगा पृथ्वीवर आणायची प्रार्थना केली. माता गंगा नश्वर जगात यायला तयार नव्हती, पण तिने एक योजना आखली आणि एक अट घातली की प्रचंड वेगाने पृथ्वीवर उतरेल आणि तिच्या मार्गात येणारे सर्व काही वाहून टाकेल. भगवान श्री विष्णूही गंगेच्या अशा स्थितीमुळे चिंतित झाले आणि त्यांनी भोलेनाथांना उपाय शोधण्यास सांगितले. तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले की ते गंगा आपल्या जठांमध्ये धारण करतील, जेणेकरून पृथ्वीवर कोणताही विनाश होणार नाही. यानंतर भगवान शंकरांनी गंगा आपल्या जटांमध्ये धारण केली आणि अशा प्रकारे गंगा नदी पृथ्वीवर प्रकट झाली. तर आता बघूयात, गंगेचे पाणी कितीही जुने झाले तरी ते खराब होत नाही आणि त्यात कीटकही येत नाहीत. धर्म म्हणतो की गंगा ही सर्वात पवित्र नदी आहे. खरं तर मित्रांनो, गंगेचे पाणी खराब होत नसल्याचा एक मोठा पुरावा जेव्हा शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केले तेव्हा सापडला. नॅशनल पॉलिटिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि BRA लखनौचे संचालक डॉक्टर चंद्रशेखर नौटियाल यांनी एका संशोधनात हे प्रमाणित केले आहे की गंगेच्या पाण्यात संयुगे आढळतात. कोलाई जीवाणू मारण्याची क्षमता अबाधित राहते. गंगेचे पाणी कधीच का खराब होत नाही? पौराणिक कथा आहे. एका मुलाखतीत डॉक्टर नौटियाल म्हणाले होते की मी ऋषिकेश आणि गंगोत्रीच्या गंगेच्या पाण्यात ही चाचणी केली आहे, जिथे नगण्य प्रदूषण आहेत. मी 3 प्रकारचे गंगेचे पाणी चाचणीसाठी घेतले. एक ताजे पाणी होते, दुसरे 8 वर्ष इतके जुने होते आणि तिसरे 16 वर्ष इतके जुने होते. त्यांनी 3ही प्रकारच्या गंगेचे पाण्यात कोलाई जीवाणू टाकले. त्यांनी 3ही प्रकारच्या गंगेच्या पाण्यात कोलाई जीवाणू टाकले. त्यानंतर असे आढळून आले की कोलाई जीवाणू 3ही प्रकारच्या गंगेच्या पाण्यात ते गंगेच्या ताज्या पाण्यात 3 दिवस जगले. 8 वर्षे जुन्या पाण्यात 1 आठवडा आणि 16 वर्षाच्या पाण्यात 15 दिवस, तर यापेक्षा जास्त दिवस जगू शकत नाहीत. याचा अर्थ असा आहे की गंगेच्या पाण्यात असे काहीतरी आहे जे रोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारते आणि नियंत्रित करते. तथापि डॉक्टर नौटियाल यांचे संशोधन संपले नाही. ते हे कोणते जीवाणू आहे हे शोधत राहिले. त्यांनी गंगेचे पाणी एक सूक्ष्म पडद्याद्वारे गाळून घेतले, जे सर्व प्रकारचे जीवाणू वेगळे करते आणि त्यानंतर गंगेच्या पाण्यात कोलाई जीवाणू टाकले गेले तरी जीवाणू मरतात. याचा अर्थ असा की गंगेच्या पाण्यात काही दैवी शक्ती आहे जी वैज्ञानिकांना देखील शोधता येत नाही. म्हणून हे पहिले कारण होते. जाणून घ्या दुसरे कारण. शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे की गंगेच्या पाण्यात जे जीवाणू आहेत ते दुसरे कुठलेही जीवाणू मारून टाकतात आणि जर जीवाणूंची संख्या वाढली तर हे विषाणू सक्रिय होतात आणि जीवाणू मारल्यानंतर ते पुन्हा लपतात. त्यामुळे गंगेच्या पाण्यात कोणत्याही प्रकारचे जीवाणू नसतात आणि कितीही गाळले तरी त्यात
जीवाणू असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र गंगेचे पाणी गरम केल्यास त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच तुम्ही पाहिले असेल की लोक जुन्या गंगेच्या पाण्यापेक्षा नवीन गंगेचे पाणी जास्त वापरतात. गंगेचे पाणी कधीच दूषित का होत नाही? घरात ठेवलेले गंगेचे पाणी जर खूप जुने असेल तर नवीन गंगेचे पाणी आणले जाते. याशिवाय तिसरे कारण म्हणजे गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनची पातळी 7 नद्यांपेक्षा 25% जास्त असते. केवळ देशातच नाही तर जगातही खूप आहे. ते वातावरणातील ऑक्सिजन वेगाने शोषून घेते. इतर नद्यांच्या तुलनेत गंगेतील कुजलेले पदार्थ पचवण्याची क्षमता 15 ते 20 पट अधिक आहे. म्हणूनच गंगा ही जीवनदायी आहे. त्यामुळे आज गंगा प्रदूषित झाली असली तरी आणि स्वच्छतेची मोहीम सुरू असली तरीही गंगेच्या पाण्यात इतकी घाण साचलेली असतानाही तिची क्षमता जास्त आहे. याशिवाय गंगा नदीचे चौथे कारण म्हणजे गंगा नदीचा प्रवाह. गंगा गंगोत्री आणि हिमालयाच्या परिसरातून येते, जिथे अनेक प्रकारची माती, खनिजे आणि औषधी वनस्पती त्यात मिसळल्या जातात. हे सर्व एकत्र आल्यावर असे मिश्रण तयार होते ज्यामुळे गंगेचे पाणी सामान्य पाण्यासारखे राहू शकत नाही. गंगेचे पाणी हे सर्वात शुद्ध पाणी आहे, पवित्र आणि पूजनीय आहे. बरं, ही एक वैज्ञानिक धारणा आहे. पण आता धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर भगीरथच्या प्रयत्नांमुळे पृथ्वीवर आलेली गंगा खरी आहे. हे पाणी माणसांना जीवन देते, सिंचन देते आणि प्राण्यांची तहान भागवते. गंगेचा महिमा मोठा आहे. आज मानवाच्या चुकीमुळे गंगा नदी प्रदूषित झाली असली तरी या गंगेची धार्मिक श्रद्धा कायम आहे. आता ही गंगा नदीच्या पवित्रतेची चर्चा झाली तर लोक म्हणू लागतात की जिला आपण गंगा माता म्हणतो ती खूप घाण आहे. असे म्हटले जाते की तिथे आंघोळ करणे शक्य नाही आणि खरे तर त्याचे पाणी पिण्यास योग्य नाही. परंतु असे म्हणणारे लोक हे विसरतात की कदाचित इतर नद्या स्वच्छ असूनही गंगेची जागा घेऊ शकत नाहीत. गंगेचा महिमा अनेकदा परदेशातील स्वच्छ नद्यांच्या फोटोंशी तुलना केली जाते. पण परदेशातील लोकांनाही हे चांगलंच माहीत आहे की इथे गंगासारखी पवित्र नदी नाही. परदेशातील शेकडो लोक गंगेच्या तीरावर अंत्यसंस्कार करतात आणि त्यांच्या अस्थी विसर्जित करतात. गंगा नदीत विसर्जित करण्यासाठी लोक कुठून कुठून येतात. गंगा ही जगातील पवित्र नद्यांपैकी एक असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. हिंदू धर्मात प्रत्येक नदीला माता मानले जाते, पण गंगेला स्वतःचे वैभव आहे. हे महिमा ही महत्त्वाची मानली जाते, कारण शिवाच्या जटांमध्ये गंगा माता असते. म्हणूनच गंगा नदीच्या पावित्र्यावर जे कोणी प्रश्न उपस्थित करतात आणि विद्वानावर डोळे बंद करून भरोसा करतात त्यांनी असे संशोधन काळजीपूर्वक वाचले पाहिजे आणि ऐकले पाहिजे, जेणेकरून त्यांना समजेल की जिथे विज्ञान पोहोचू शकत नाही तिथे धर्म आधीच पोहोचलेला आहे. आता बघूयात गंगेत अस्थि विसर्जित का करतात. सनातन धर्मात गंगा मातेला मोक्षदाता म्हटले आहे. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की फक्त गंगेत स्नान केल्याने 10 प्रकारच्या पितरांपासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की पृथ्वीशिवाय माता गंगेचे 2 प्रवाह आकाशगंगेत आणि एक पाताळात वाहते. आपल्या संस्कृतीत गंगेच्या पवित्र पाण्याशिवाय कोणतीही शुभ कार्य शक्य नाही. लहान मुलाच्या उपनयन संस्कारपासून ते मृत्यूनंतर माणसाच्या अस्थीपर्यंत ते गंगेत विसर्जित केले जातात. धार्मिक दृष्टिकोनातून मृत व्यक्तीच्या अस्थीला फुले म्हणतात. गंगेच्या पाण्यात अस्थि विसर्जित का केली जाते? हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत 16 संस्कार विहित केले आहेत. त्यातील शेवटचा संस्कार हा मृत्यूनंतर केला जाणारा अंतिम संस्कार आहे. यासाठी गरुड पुराणात एक संपूर्ण पद्धत सांगितली आहे. या पद्धतीमध्ये अंत्यसंस्कारानंतर
मृत व्यक्तीची अस्थिकलश गंगेत तरंगण्याचीही तरतूद आहे. यामागे धार्मिक कारण आहेच, पण एक फार मोठे वैज्ञानिक कारणही आहे, जे संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहे. ते जीवनासाठी आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया. सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये गंगा हे अंतिम तीर्थ आणि नद्यांमध्ये सर्वोत्तम नदी मानली जाते. ती सर्व प्राणीमात्रांना आणि सर्वात मोठ्या पाप्यांनाही मोक्ष प्रदान करणारी आहे. पौराणिक मान्यतेनुसार गंगा ही सर्वात पवित्र नदी मानली जाते. हिंदू धर्मात गंगेचे स्थान सर्वोच्च मानले जाते, कारण भगवान शंकराच्या जटात देवी गंगा अवतरली होती. गंगेत फुले विसर्जित केल्याशिवाय मृत आत्म्याचा मृत्यूनंतरचा प्रवास सुरू होत नाही, असाही धार्मिक लोकांचा समज आहे. गंगेत अस्थि विसर्जित करण्याचे महत्त्व. श्रीकृष्णांनी भविष्यपुराणात सांगितले आहे की राजा भगीरथच्या प्रयत्नांमुळे गंगेचे पृथ्वीवर आगमन झाले. तेव्हा श्रीकृष्णांनी गंगेत स्नान करण्याचे महत्त्व सांगितले. त्याच संदर्भात ते गंगेला सांगतात की मृत व्यक्तीचे मृत शरीर तुमच्या आत केवळ पुण्यशक्तीच्या प्रभावानेच येऊ शकते, आणि जोपर्यंत त्याच्या प्रत्येक अस्थी तुमच्यामध्ये राहतात तोपर्यंत तो वैकुंठामध्ये राहतो. तुमच्या पाण्याला स्पर्श करून एखाद्या अज्ञानी माणसाने प्राण सोडले तरी माझ्या कृपेने तोही परममार्गाचा पात्र होतो. गरुड पुराणात पक्षी राजा गरुड यांनी विचारले असता भगवान श्री विष्णू गंगेत अस्थि विसर्जन करण्याचे महत्त्व सांगतात आणि म्हणतात की ज्यांच्या अस्थी गंगेच्या पाण्यात विसर्जित केल्या जातात तो मनुष्य हाडं असेपर्यंत ब्रह्मलोकातून पुनर्जन्म घेणार नाही, म्हणून तो दीर्घकाळ स्वर्गात राहतो. म्हणून आईवडिलांसह कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर त्यांची अस्थी गंगेत विसर्जित केली पाहिजेत. एके दिवशी माता गंगा भगवान श्री विष्णूंना भेटण्यासाठी वैकुंठधामाला गेली. तेव्हा तिने श्रीहरीला विचारले, हे भगवंता, माझ्या पाण्यात स्नान केल्याने सर्वांची पापे नष्ट होतात, पण इतक्या पापांचा भार मी कसा उचलणार? तेव्हा भगवान नारायण म्हणाले, तुमच्या पाण्यात जेव्हा सर्व संत आणि वैष्णव येऊन स्नान करतात तेव्हा तुमच्यातील सर्व पापे नष्ट होतील आणि तुम्ही सदैव पवित्र राहाल. पृथ्वीवरील या नदीत जो कोणी स्नान करेल त्याला मोक्ष प्राप्त होईल. गंगेच्या पाण्यात अस्थि विसर्जित करण्याची वैज्ञानिक कारणे. गंगासारख्या पवित्र नद्यांमध्ये मृत व्यक्तीची अस्थिकलश विसर्जित करण्याच्या प्रथेमागे एक वैज्ञानिक तथ्यही दडलेले आहे. ते म्हणजे गंगा नदीच्या पाण्याने शेकडो चौरस मैल जमीन सुपीक केली जाते आणि तिच्या सतत प्रवाह झाल्यामुळे सुपीकता कमी होत राहते. अशा परिस्थितीत गंगेत फॉस्फरसची उपलब्धता टिकून राहण्यासाठी फॉस्फरसयुक्त खाद्यपाण्याद्वारे अधिक उत्पादन घेता यावे यासाठी त्यात अस्थि विसर्जित करण्याची परंपरा निर्माण करण्यात आली आहे. फॉस्फरस हा जमिनीची सुपीकता राखण्यासाठी एक आवश्यक घटक आहे आणि आपल्या हाडांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पण आता प्रश्न पडतो की असंख्य प्रमाणात अस्थि विसर्जित केल्यानंतर गंगेचे पाणी पवित्र आणि शुद्ध का राहते? अखेर इतर नद्यांकडे दुर्लक्ष करून गंगेत टाकलेली अस्थि काही काळानंतर का नाहीशी होते? यामागे काही कारण आहे का? वैज्ञानिक किंवा धार्मिक कारणेही आहेत. या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नसले तरी वैज्ञानिक शक्यतेनुसार गंगेच्या पाण्यात पारा असतो. त्यामुळे विसर्जित केलेले अस्थि कॅल्शियम आणि फॉस्फरस हे पाण्यात विरघळतात, जे जलचर प्राण्यांसाठी पोषक अन्न आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हाडांमध्ये गंधक असते, म्हणजेच सल्फर असतो, जो पारासोबत मिळून पारा बनतो. यासोबतच हे दोन्ही मिळून पारा सल्फर तयार होते आणि हाडांमध्ये उरलेले कॅल्शियम पाणी स्वच्छ ठेवण्याचे काम करते. धार्मिक दृष्टिकोनातून पारा हे शिवाचे प्रतीक आहे आणि गंधक हे शक्तीचे प्रतीक आहे. सर्व जीव शेवटी शिव आणि शक्तीमध्ये विलीन होतात. शास्त्रज्ञाच्या मते नदीच्या पाण्यात असलेले बॅक्टेरियोफेज नावाचे जीवाणू गंगेच्या पाण्यात असलेल्या हानिकारक सूक्ष्मजीवांना टिकून राहू देत नाहीत.
म्हणजेच हा एक जीवाणू आहे जो घाण आणि रोग निर्माण करणाऱ्या जीवाणूंना नाश करतो. त्यामुळे गंगा पाण्यातील विषाणू नष्ट होतात. गंगेत काही कुजत नाही. भारतातील सर्वात महत्त्वाची नदी असलेल्या गंगा हिला खूप धार्मिक महत्त्व आहे. तिचे पाणी काचेच्या बाटलीत भरून ठेवले तरी वर्षानुवर्षे ते खराब होत नाही आणि अनेक प्रकारच्या पूजेत देखील वापरले जाते. असे मानले जाते हे पाणी मरत असलेल्या माणसाला प्यायला दिले तर त्याला मोक्ष मिळतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.